नमस्कार प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवला भेटायला पोलीस स्टेशनला आलेली असते। तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते। अर्णव ईश्वरीकडे बघत असतो। अर्णवला ईश्वरीला सांगायचं असतं की मी काही केलेलं नाही आहे, माझ्यावरती हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत। पण ईश्वरी अर्णवचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते। दोघे जण फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि अर्णवला आपल्या नजरेतून फक्त एवढंच सांगायचं असतं की त्याने काही केलेलं नाही आहे। अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे। आणि तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला राकेशचं सत्य सांगायला जाणारच असतो। तेवढ्यातच इथे अर्णवला आठवतं, त्याला राकेशने सांगितलेलं असतं की ईश्वरी काहीतरी कारण काढून तुला भेटायला नक्की येईल आणि तेव्हा जर तू संधी साधून तिला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास आणि ते जर मला कळलं तर मी काय करेन तुला बरोबर माहितीच आहे। तर इथे तू ईश्वरीला सगळं सत्य सांगितलंस आणि तिथे तुझी गोंडस बहीण हिची विकेट गेलीच म्हणून समज। तेव्हा इथे अर्णव गप्प बसतो। तो ईश्वरीला राकेशचं सत्य सांगत नाही, कारण राकेशने अंजलीला मारण्याची धमकी दिलेली असते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, राकेश मामांना म्हणत असतो की घ्या ना मामा, पेढे घ्या। हे बघा, मी पेढे घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी। आणि मामा, हे पेढे मी मंदिरातून घेऊन आलो नाही या, हे पेढे मी स्वतः विकत आणलेत। पण कसं आहे ना, जर हे पेढे मी विकत आणलेत असं सांगितलं तर कुणी खाणार नाही हो। आणि असं सांगितलं ना की हे पेढे मी मंदिरातून घेऊन आलो आहे की मग प्रसाद म्हणून सगळेजणच खातील। आणि हे पेढे विकत आणण्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? अहो, तुमचा अर्णव चिंटू जेलमध्ये गेला आहे ना, त्याने मला खूप आनंद झाला आहे। तेव्हा सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मी हे पेढे घेऊन आलो आहे। तुम्हाला आनंद झाला नसेल, पण मला खूप आनंद झाला आहे। तेव्हा इथे मामांना इतका राग येतो की मामा राकेशची कॉलर पकडतात, त्याची इथे कॉलर पकडतात आणि म्हणतात, तुला तर मी। तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय तुला तर मी काय काय करणार काय तुम्ही सांगा ना मामा, काय करणार काय तुम्ही? तेव्हा मामा म्हणतात की एक संधी मला मिळू दे, तुझा हा खरा चेहरा आहे ना तो दुनियेच्या समोर उघडा करतो की नाही बघच तू। आणि तुला काय वाटलं रे, तुला असं वाटतंय का की माझा अर्णव एकटा आहे? पण विसरू नकोस, त्याचा हा मामा आहे ना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। हा अविनाश मामा त्याच्याबरोबर आहे, कळलं तुला? तेव्हा तू काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा माझ्या अर्णवचं काही वाकडं करू शकणार नाही आहेस। तेव्हा राकेश म्हणत असतो की मामा, काय करणार काय तुम्ही सांगा ना, काय करणार आहात? आणि हे काय, ही पद्धत झाली का जावयाबरोबर वागायची? तुम्ही माझी कॉलर पकडलीत, काढा काढा हात काढा। अहो, असं काय करताय मामा, तुम्हाला माहिती नाही आहे का मी काय करू शकतो? अहो, तुमच्या अर्णवची काय हालत करून ठेवली आहे मी बघताय ना, जेलमध्ये पाठवलं आहे तुमच्या अर्णवला। तुम्ही जी कारस्थानं करता ती मला कळणार नाही असं वाटलं तुम्हाला? माझं सगळीकडे लक्ष असतं, कळलं का? तेव्हा मामा म्हणतात की तुझा हा जो खोटा चेहरा आहे ना सगळ्यांच्या समोर घेऊन येणार, फक्त मला संधी मिळू दे। तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अच्छा बघा बघा, त्या संधीची तुम्ही वाट बघा आणि मग तुम्ही दोघेजण मिळून माझ्या विरोधामध्ये कारस्थानं करा। तुम्ही कारस्थानं करा माझं सत्य बाहेर आणण्यासाठी आणि मी मग त्या दिवसाची वाट बघत बसेन आणि मी काहीच हालचाल करणार नाही, माझं सत्य उघडं पडायची वाट बघत बसेन, असं वाटते का तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मामा मी कच्चा खिलाडी नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा माझी कॉलर पकडायची हिंमत करू नका। तेव्हा राकेश म्हणतो, मला व्हायलेन्स आवडत नाही। तुमच्या इथे चिंटूला आता जेलमध्ये पाठवले, कधी बाहेर येईल काही माहिती नाही, जे करायचं आहे ते करा, धरा धरा तोंड गोड करा। असं म्हणून राकेश मामांच्या तोंडामध्ये पेढा कोंबण्याचा प्रयत्न करत असतो, पण मामा त्याच्या हाताला झटका देतात आणि त्याला बाजूला करतात। तेव्हा राकेश म्हणतो, नाही खायचा पेढा तुम्हाला? ठीक आहे मामा, असं म्हणून राकेश आता निघून जातो। तो मामांना म्हणालेला असतो की आता तरी शहाणे व्हा। तेव्हा मामांना खूप राग येतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आलेली असते। अर्णव तिला सांगत नाही राकेशचं सत्य, कारण त्याच्या बहिणीचा जीव धोक्यात असतो। तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला इथे भेटायला का आले? मी इथे तुम्हाला भेटायला आले कारण मला माझी चूक सुधारायची आहे, म्हणून मी इथे आले। कळते का तुम्हाला, माझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती सुधारण्यासाठी मी इथे आले। तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज
प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला जे काही सांगितलं आहे ना ते सगळं खरं आहे. मी तुझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही आता कितीही बोललात ना तरीसुद्धा मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवू? सांगा ना का ठेवू? मी जे पुरावे बघितलेत ना मी त्याच्यावरतीच विश्वास ठेवेन. आणि इथे आता ईश्वरी म्हणते, सर कसं आहे ना, खरंच मला असं वाटत होतं की आपल्या दोघांमध्ये छान अशी मैत्री आहे. मला वाटायचं कधी कधी मला माझंच हसू यायचं की आपल्या दोघांमध्ये इतकं अंतर असताना देखील आपल्या दोघांची इतकी छान मैत्री कशी काय झाली असं मला वाटायचं. मी तुम्हाला माझा चांगला मित्र मानत होते. पण खरं सांगू का सर, ती माझी खूप मोठी चूक होती की मी तुम्हाला माझा चांगला मित्र मानलं सर. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. कारण जे चांगले मित्र असतात ना सर ते कधीच आपल्या मैत्रिणीच्या बाबांच्या अंगावरती गाडी घालत नाही आणि त्यांना तिथे रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं सोडून निघून जात नाही. पण तुम्ही ते केलंच सर. कळतंय तुम्हाला? माझ्या बाबांनी तुमच्यावरती हात काय उगारला, तुमचा इगो इतका दुखावला की तुम्ही माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केलात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज प्लीज ऐकून घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हा सर, पुन्हा माझं नाव तुमच्या तोंडून घेऊ नका. आज मी इथे आपल्या दोघांमध्ये जे काही नातं होतं ना ते संपवायला आले. कारण माझ्या बाबांची काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही. सगळीकडे नळ्या लावल्यात त्यांना, डोक्याला, हाताला, पायाला सगळीकडे नळ्या लावल्यात. आणि डॉक्टर जेव्हा बाहेर येतात ना तेव्हा आम्हाला धस्स होतं की आता काय बातमी सांगणार आहेत काय माहिती. एकदा श्वास घेतला की दुसरा श्वास माझे बाबा घेणार आहेत की नाही ते सुद्धा आम्हाला कळत नाही. इतकी आम्हाला भीती वाटते. माझ्या बाबांची जी अवस्था आहे ना फक्त तुमच्यामुळे आहे सर. तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आपल्यामध्ये जी मैत्री होती ती संपवायला तर मी इथे आलेच. आणि जर कधी माझ्या चुकून समोर आलात ना तर अनोळखी म्हणून सरळ निघून जायचं. तुमचं तोंडसुद्धा मला दाखवायचं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुझं हे माझ्याबद्दलचं जे मत आहे ना ते नक्की चेंज होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, कधीच नाही. कळलं तुम्हाला? माझं मत तुमच्याबद्दल कधीच बदलणार नाही आहे. कारण मी तुम्हाला बरोबर ओळखलं आहे आणि म्हणूनच तुमच्याबरोबर असलेली मैत्री मी तोडायला आली आहे सर. तेव्हा इथे ईश्वरी आता निघून जाते. अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी सिंदूर सॉरी, पण मी तुला आत्ताच राखेचं सत्य सांगू शकत नाही. कारण माझ्या ताईचा जीव चारी बाजूने अडकला आहे. त्यामुळे मी माझ्या ताईच्या जीवाची रिस्क घेऊ शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो अंजली टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा राकेश तिथे येतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणतो अंजली. तेव्हा अंजली उभी राहते आणि म्हणते, अहो चिंटूला सोडवा ना तुम्ही, प्लीज चिंटूला सोडवा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघ अंजली तू प्लीज प्लीज शांत हो. अगं मी प्रयत्न करतोय ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हे बघा मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मला फक्त तुम्ही चिंटूला बाहेर काढलेलं हवं आहे. तुम्ही किती लोकांच्या केसेस घेता, किती लोकांना तुम्ही निर्दोष सिद्ध करता, न्याय मिळवून देताना. मग तुम्ही माझ्या चिंटूलासुद्धा निर्दोष सिद्ध करा, काहीही करा, पण तुम्ही माझ्या चिंटूला बाहेर काढा ना. तुम्ही त्याच्यासाठी एवढं नाही का करू शकत? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली प्लीज प्लीज तू शांत हो. हे बघ अंजली, अगं तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. हे बघ तुला तुझी आणि बाळाची दोघांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. हे बघ मला माहिती आहे अर्णवने काही केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे. त्याला या संपूर्ण ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, आणि खरोखर जर ईश्वरी म्हणते तसं आपला चिंटू गुन्हेगार असेल तर? नाही नाही, आपला चिंटू गुन्हेगार असू शकत नाही. अहो नाही हो, तो कधीच कुणाला मारू शकत नाही. माझा चिंटू निर्दोष आहे, तो कधीच गुन्हा करू शकत नाही, तो गुन्हेगार नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अगं मला माहिती आहे अर्णव गुन्हेगार नाहीच आहे, त्याला अडकवण्यात आले हे सुद्धा मला माहिती आहे. पण कसं असतं ना अंजली, अगं पुरावे आहेत ना, कोर्ट काय मागतो? पुरावे मागतो. आणि हे सगळे पुरावे आपल्या अर्णवच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे त्याला बाहेर काढायला ही सगळी प्रोसिजर करायला वेळ लागेल ना. तेव्हा अंजली म्हणते, हे बघा मला तुमची ही वकिली प्रोसिजर मला काही कळत नाही. मला फक्त एवढं कळतं आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या चिंटूला सोडवा, त्याला निर्दोष सिद्ध करा, त्याला घरी घेऊन या. तो गुन्हेगार नाही आहे हो, त्याने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघ अंजली तू अजिबात काळजी करू नको. अगं मी आहे ना, मी अर्णवला सोडवेन, मी त्याला बाहेर घेऊन येईन. पण आता पुरावे त्याच्या विरोधात आहेत,
त्यामुळे इथे सगळे पुरावे मला गोळा करावे लागणार आहेत. आता या केसचा व्यवस्थित मला अभ्यास करावा लागणार आहे. मग त्यासाठी थोडे दिवस तर जातीलच ना. तो वेळ तर तू मला दे. मी अर्णवला नक्की निर्दोष सिद्ध करेन. पण त्यासाठी आता खूप पैसा ओतावा लागणार आहे. खूप खर्च होणार आहे. अंजली म्हणते, अहो माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत ना तेवढे तुम्ही खर्च करा, पण माझ्या चिंटूला परत घेऊन या. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. आता तू आराम कर बरं. आणि हे बघ, मी अर्णवला सोडून घेऊन येईपर्यंत तू तुझी आणि बाळाची दोघांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो ठीक आहे. तेव्हा राकेश म्हणतो, ठीक आहे तू आराम कर, मी जाऊन आलोच. तेव्हा राकेश म्हणतो, मूर्ख ग अंजली, मूर्ख तू जर असाच पैसा मला देत राहत असशील तर मग मी तुझ्या भावाला अर्णवला का बरं जेलमधून बाहेर काढू? राहू दे त्याला जेलमध्येच. तुझा सगळा पैसा उडवला की सोडवतो त्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता येते आणि आत्याला म्हणते, आत्या काल खूपच जास्त तमाशा झाला का गं? तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, हो ना गं, अगं आम्ही गेलो पोलीस स्टेशनला, आमच्या मागोमाग तो सुद्धा आला ना आणि लागला तमाशा करायला. तेवढ्यातच इथे आता आलेली असते वल्लरी ईश्वरीच्या घराच्या बाहेर आणि ती फोन करून विचारते की ती सुप्रिया अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे ना. तेव्हा तिला बातमी कळते, हो सुप्रिया हॉस्पिटलमध्येच आहे. तेव्हा इथे वल्लरी आता येताना म्हणते, ईश्वरी, आणि ती आता रागातच घरामध्ये येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं, माझ्या अर्णवला जेलमध्ये टाकून तुला खूपच जास्त आनंद झाला असेल ना, बरोबर ना, सूड उगवलास ना त्याच्यावरती. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, मी कसला सूड उगवते त्यांच्यावरती? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, मला माहिती आहे गं, हे सगळं तू मुद्दामून केलेस, बरोबर ना, माझ्या अर्णवला या प्रकरणामध्ये अडकवलेस तू. काय गं, त्याने केलेल्या उपकारांची अशी परतफेड केलीस? त्याने तुझ्यावरती केलेले सर्व उपकार हे तू विसरलीस का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हे बघा, तुम्ही बोलताना नीट बोला. माझ्या बाबांचा अपघात केला आहे त्यांनी आणि जो काही पुरावा मी बघितला आहे ना त्याच्यावरतीच विश्वास ठेवून मी कंप्लेंट केली आहे, कळले तुम्हाला? तेव्हा वल्लरी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या अर्णवने काही केलेलं नाही आहे, आधी तू केस मागे घे. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, अजिबात नाही हां, तुम्ही इथे आम्हाला धमकवायला आलं आहे, म्हणजे आम्ही केस मागे घ्यायची म्हणून इथे आलीस का तू? आणि हे बघ, तुझ्या हा श्रीमंतीचा माज आहे ना, तो या उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा, आम्हाला नाही दाखवायचा. आम्हाला इथे धमकवायला यायचं नाही. तुझ्या अर्णवचा तुला इतका पुळका आला आहे ना, तुझा अर्णव इतका चांगला आहे ना, तो जर निर्दोष आहे तर जा कोर्टामध्ये जाऊन त्याला निर्दोष सिद्ध करा. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणत असते, हे बघा, मला तुमच्यामध्ये वाद घालण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तुम्ही जा बरं इथून. तेव्हा वल्लरी म्हणत असते, मला तुझ्याबरोबर वाद घालण्यामध्ये इंटरेस्ट आहे, कारण तू चुकीची वागलेस, कळलं ना तुला? तू माझ्या अर्णवच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आहेस, त्याने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सगळे पुरावे बघूनसुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, माझा अर्णव कसा आहे ना ते तू मला सांगू नकोस. कुठलाही व्हिडिओ बघायची मला गरज नाही आहे, कारण त्याने काही केलेलं नाही आहे हे मला बरोबर माहिती आहे. पण ईश्वरी, तू एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर अर्णववरती केलेली केस मागे घे, आत्ताच सांगते तुला, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. ईश्वरी म्हणते, कधीच नाही, अर्णव सरांवरती केलेली केस मी कधीच मागे घेणार नाही आहे. त्यांच्यामुळे माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, मरणाशी झुंज देत आहेत, आणि तुम्हाला काय वाटलं मी त्यांच्यावरती केलेली केस मागे घेईन? आनंदामध्ये केस केली आहे का मी? तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, आणि ईश्वरीने जे काही केलं ना ते तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केले, तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता तू इथून निघायचं, आत्ताच्या आत्ता निघायचं. तेव्हा नम्रता म्हणत असते, आत्या अगं शांत हो ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मी पण काही इथे राहायला आलेली नाही आहे, कळलं ना, मी पण जाणारच आहे. बाहेर आल्यानंतर वल्लरी म्हणत असते की चला. इथे आल्यानंतर एक गोष्ट कळली की ईश्वरी इतकी चिडले की तिने आता अर्णववरती केलेली केस कधीच मागे घेणार नाही आहे, म्हणजे केस कोर्टामध्ये उभी राहणार. आणि एकदा का केस कोर्टामध्ये उभी राहिली की अर्णव कायमचा जेलमध्ये गेलाच म्हणून समजा, असं इकडे वल्लरी म्हणत असते. म्हणजे वल्लरीला तेच हवं असतं की अर्णव हा कायमस्वरूपी जेलमध्येच राहिला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे आता जेलमध्ये असतो, त्याला आठवत असतं ईश्वरी जे काही बोललेले असते. ईश्वरी म्हणालेली असते की मित्र असे नसतात जे मैत्रिणीच्या वडिलांच्या अंगावरती गाडी घालतात, ते मित्र असूच शकत नाही, आणि तुम्हीसुद्धा माझे मित्र नाही आहात. माझा गैरसमज दूर झाला आहे.
तेव्हा इथे ईश्वरी हॉस्पिटलमध्ये घाईघाईने येत असताना इथे आता अर्णवला ठेच लागते. अर्णवच्या पायाला टेबल लागतो आणि त्यामुळे त्याच्या अंगठ्यातून रक्त येतं. तर इथे ठेच लागते अर्णवला, पण त्याचा भास होतो ईश्वरीला. तिला ठेच लागल्यासारखं वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता असं होऊ शकत नाही. म्हणजे ती ईश्वरी, तिचा काळी मात्र अर्णववरती विश्वास नाही आहे. तिला ठेच लागल्यासारखी का वाटेल? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या पायामध्ये जो काही सॉक्स असतो तो बाजूला काढतो. बघतो तर त्याच्या अंगठ्यातून रक्त येत असतं. त्याच्या अंगठ्याला खूपच जास्त मार लागलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मला तर ठेच लागली नाही, मग मला असं का वाटलं की मला ठेच लागले म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, डॉक्टर सुप्रियाला सांगत असतात की तुमचे मिस्टर हवं तसं ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आहेत. तेव्हा ते खूपच जास्त क्रिटिकल आहेत असं सांगितलं जातं. ईश्वरी म्हणते, काय झालं डॉक्टर, कसे आहेत माझे बाबा? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, ते क्रिटिकलच आहेत, ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही, म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या ब्रेनची सर्जरी करावी लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय ब्रेनची सर्जरी, किती खर्च येईल डॉक्टर? तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की 8-9 लाख रुपये तरी खर्च येईल त्यांच्या पूर्ण सर्जरीला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय 8-9 लाख रुपये? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो, तुम्ही ते पैसे जर जमा केलेत तर लवकरात लवकर त्यांच्या ब्रेनची सर्जरी होईल आणि मग कदाचित ते बरेसुद्धा होऊ शकतात, ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करू शकतात असं मला वाटतंय. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी, आपल्याकडे वेळ नाही आहे, लवकरात लवकर आपल्याला पैसे जमा करावे लागतील, पण एवढे पैसे आपण कसे जमा करायचे? ईश्वरी म्हणते, आई नको काळजी करू, मी आहे ना, मी काहीतरी करेन, मी हे पैसे जमा करेन आई, तू नको काळजी करू. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू ये, माझ्याबरोबर इकडे ये, बस इथे बस. ईश्वरी म्हणते, आई तू नको काळजी करू, मी आहे ना, मी करेन अगं पैशांची जमव. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, हे घे, ह्या माझ्या बांगड्या आहेत ना सोन्याच्या, ह्या जाऊन तू विकून ये आणि त्याचे काही पैसे येतील ते घे. हे बघ अगं, या सोन्याच्या बांगड्या हातामध्ये मिरवायला काय करायच्या आहेत, गरजेला त्या उपयोगी पडायला नकोत का? त्यामुळे हे आता तू बांगड्या घेऊन जा आणि ह्या सोनाराच्या दुकानामध्ये विकून टाक आणि त्याचे किती पैसे येतील ते बघ. आपल्याला लवकरात लवकर पैशांची जमव करायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं मी आहे ना, तू कशाला देतेस बांगड्या, आपण जमा करू ना पैसे. तेव्हा सुप्रिया म्हणते, हां तू करशीलच, पण आता ह्या बांगड्यासुद्धा घेऊन जा तू ईश्वरी, जा, या बांगड्या विक आणि पैसे घेऊन ये. तेव्हा इथे ईश्वरी जात असते, आईच्या बांगड्या हातामध्ये घेऊन रडत असते. ती म्हणत असते की देवा, 8-9 लाख रुपये, एवढे पैसे आता मी कुठून जमा करणार आहे? माझ्या बाबांना मला बरंसुद्धा करायचं आहे, सर्जरी नाही झाली तर बाबा बरेसुद्धा होणार नाही आहेत. गणूबाप्पा, एवढे पैसे मी कुठून आणू, मला कळतच नाही आहे. आता कुणाकडे मदत मागू, कोण मला एवढ्या पैशांची मदत करणार आहे, असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आहे, मी काहीही केलेलं नाही आहे, तू मला चुकीचं समजतेस, मी तुझी मदत तरी कशी करू, असं इथे अर्णव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला पैशांची गरज असते आणि इथे अर्णवला तिला मदतसुद्धा करायची असते. दोघेही टेन्शनमध्ये असतात. इथे ईश्वरी आता पैसे कुठून आणू म्हणून विचार करत असते, तर अर्णव तिला पैसे कसे देऊ असा विचार करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी राकेशला म्हणत असते की राकेशजी, माझ्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे, मला 8-9 लाख रुपयांची गरज आहे, काही करा राकेशजी, पण मला तुम्ही 8-9 लाख रुपयांची मदत करा. तेव्हा इथे राकेशचे डोळे बघा मोठेच झालेले असतात. आता 8-9 लाख रुपये कुठून आणायचे, हाच अंजलीला अर्णवला लुटून त्यांच्याकडून पैसे काढत असतो. याच्याकडे स्वतःचे पैसे पण नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला भेटायला पाटील आलेला असतो रूप बदलून आणि तो म्हणत असतो की सर, कोर्टात केस उभी राहिली तर काही होऊ शकतं, वेळ जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मग सत्य समोर कसं आणायचं, मग सगळंच काही समोर येईल, तेव्हा जर बाहेरच्या बाहेर सेटलमेंट झाली तर बरं होईल. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब ईश्वरीला सांगतात की ही केस आता कोर्टामध्ये उभी राहील आणि कधी निकाल लागेल काही सांगता येत नाही. तेव्हा जर तुम्ही बाहेर सेटलमेंट केलीत तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आता सांगायचं काम माझं आहे, निर्णय काय घ्यायचा आहे तो तुम्हालाच घ्यायचा आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. अर्णवला वाटत असतं की बाहेर सेटलमेंट झाली तर कदाचित मी लवकरात लवकर सिंदूरला मदत करू शकतो.